राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. गोपाल कृष्ण हरी जय जय गोपाल कृष्ण हरी. गोपाल कृष्ण हरी जय जय गोपाल कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आज आपण आषाढी एकादशी निमित्त निरूपण करणार आहोत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल हित ते सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आज आषाढी एकादशी निमित्त आपण हे निरूपण करणार आहोत. सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांना, गुरुजनांना नमस्कार करते व त्यांच्या आशीर्वादाने तुकाराम महाराजांचा हा निवडलेला अभंग आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, आणि काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोड पांडुरंगा, तुझे नाम गोड पांडुरंगा. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव
भोग पावे विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. ह्याचा अर्थ तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे की हे जग विष्णुमय आहे. वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. माणसाने माणसामध्ये भेद करणे हे अमंगळ बाब आहे. माणसाने माणसासारखंच वागावं हा त्या वैष्णव धर्माचा मूळ गाभा आहे. हे भक्तजन हो सगळेजण तुम्ही भागवताचे श्रवण करा, चिंतन करून आपले हित साधून घ्या. आपल्या हातून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये हीच खरी ईश्वर भक्ती आहे. तुकोबा म्हणतात की शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला दुःख झाल्यासारखे होते. शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा आपण मत्सर केला नाही पाहिजे. आपल्या हातून असा अपराध घडला नाही पाहिजे. ईश्वराचा म्हणजे ह्या जीवाचा मत्सर केला ना की ईश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. भगवद्गीतेत असं सांगितलेलं आहे, सर्वस्वचाहं हृदयी सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानं पोहोनच. अर्थ असा आहे की मी सर्व प्राणीमात्राच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती होतात. म्हणजे भगवंत असं म्हणतात की मी प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये स्थित आहे. सर्व खल्विदम ब्रह्म, परमेश्वर प्रत्येक वस्तूत उपस्थित आहे. अहम वै सर्व भूतानी अर्थात मीच सर्व काही आहे असे भगवंत आपल्याला सांगतात. म्हणूनच इथं म्हणले की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आता वैष्णवांचा धर्म म्हणजेच भगवंतांनी सांगितलेला धर्म. म्हणजे कुठला की सर्वोपाधी विनार मुक्तम तत्परन्वेनं निर्मूलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. मनुष्याने समस्त उपाधीपासून तथा आपल्या पापांपासून मुक्त झाले पाहिजे. त्याने आपली स्वरूपस्थिती प्राप्त केली पाहिजे ज्यामध्ये तो सर्व इंद्रियांचा स्वामी जो भगवंत आहे त्याच्या सेवेसाठी कार्यरत राहिले पाहिजे. म्हणजे भगवंताची सेवा हीच वैष्णव सेवा आहे, हाच भागवत धर्म आहे. आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची सेवा करू शकतो की जसे टाळ वाजवून वैष्णव लोक गंध लावून नाम ओढून सेवा करतात. आणि ह्या भक्तिमय सेवेमध्ये प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, परंतु ती भगवंतापर्यंत पोच होती. म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करा, कुठलीही सेवा कमी नसते. तुम्ही अगदी झाडून काढलं, मंदिरामधले भांडे घासले, मंदिरामध्ये जेवायला वाढले, भागवत सेवा कुठलीही केली, भगवंताविषयी तुम्ही एखादी कथा सांगितली, तीही सेवा आहे. आणि अशा प्रकारची भक्तिमय सेवा भगवंताला फार प्रिय आहे. भक्ताने आत्मा पूर्णपणे प्रसन्न त्यामुळं काय होतं, भक्ताचा आत्मा काय होतो, पूर्णपणे प्रसन्न होतो आणि त्याला विशुद्ध भक्ती प्राप्त होते. भगवंताला आपण अनन्य भावे शरण गेले पाहिजे. म्हणजे काय होतं की आपण शरण गेलो की भगवंतांना की ते फार आवडतं. म्हणजे आपण इतकं तन मन धनाने भगवंताला शरण गेलं पाहिजे, कुठलाही पडदा मध्ये ठेवला नाही पाहिजे. म्हणून तर असं म्हटलंय की भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा ख्रिश्चन आहे, असे वेगवेगळे धर्म आपण पाहतो समाजामध्ये. आणि त्यामुळं काय होतं की सगळीकडे वेगवेगळे संघर्ष होतात, युद्ध होतं. इतिहासामध्ये पण आपण पाहिलं की प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माला श्रेष्ठ मानले, परंतु भगवत सेवेमध्ये ह्याला काहीही स्थान नाही. धर्म
धर्म हा भगवत सेवेपुढे म्हणजे भगवंत तुझा विश्वास माझा विश्वास ह्याची अशी कल्पना त्याची तशी कल्पना असे म्हणण्यापेक्षा भगवद्गीतेत भगवंतानी धर्म सांगितलेला आहे आणि तोच धर्म आपल्याला आपलासा करायचा आहे. कारण भगवंतानी स्वतःच सांगितलं आहे की सर्व धर्म परित्याज्य मामेक शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. सर्व धर्माचा तू परित्याग कर आणि मला शरण ये आणि मी तुला सगळ्या पापातून तुला मुक्त करेन, तुझं दुःख नाहीसं करेल, तुझा शोक नाहीसा करेल असं भगवंतानी प्रतिज्ञापूर्वक सांगितलेलं आहे. वैष्णव धर्मामध्ये काय आहे की भगवान विष्णू कोणते देव धरले जातात की भगवान विष्णू, राम, कृष्ण, श्रीनाथजी, विठोबा, व्यंकटेश्वर, रंगनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ आणि मुक्तिधाम, कल्की असे अनेक विष्णूंच्या रूपांचे पूजन केलं जातं. आणि श्रीकृष्णाप्रती प्रेममयी भक्ती म्हणजे वैष्णव धर्म आहे. श्रीकृष्णाप्रती तुमची किती अनन्य भावे तुम्ही शरण जात आहे त्याला भगवंताप्रती प्रेम म्हटलं आहे. ती भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आता काही लोक समाजामध्ये असे शैव धर्म मानतात, काही शक्ती धर्म मानणारे आहेत, काही मायावादी लोक आहेत की जे स्वतःला जास्त महत्त्व देतात आणि आत्मा हाच परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकतो असे सांगतात. काही जण फक्त देवीची उपासना करणारे आहेत आणि काही जण फक्त शंकरांना मानतात, इतर देवांना मानत नाही. काही जण फक्त विष्णूला मानतात. हा भेदाभेद परमेश्वराला आवडत नाही. हे कशावरून तर हे आपण नरहरी सोनारांच्या कथेतून ऐकूया. देवा तुझा मी सोनार रे, देवा तुझा मी सोनार रे, तुझे नामाचा व्यवहार रे, तुझे नामाचा व्यवहार रे, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, भजन करी रात्रंदिवस, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार रे, तुझे नामाचा व्यवहार रे, तुझे नामाचा व्यवहार रे. पंढरपूरमध्ये नरहरी सोनार नावाचा एक सोनार राहत होता. तो शिवभक्त होता. शंकराची खूप आराधना करत होता आणि शंकरांना त्याने प्रसन्न करून घेतले होते. तो नेहमी मल्लिकार्जुनाची पूजा करत होता. पंढरपुरात राहत होता, परंतु त्याने कधीही विठोबांचं दर्शन मंदिरात जाऊन घेतलं नाही. तो विठोबांना दैवत मानत नव्हता आणि त्यामुळं काय झालं की एके दिवशी एक सावकार विठोबांपाशी आला, विठ्ठलापाशी. विठ्ठल मंदिरात त्यांनी एक नवस केलता की मला पुत्र होऊ दे आणि त्याला पुत्र झाला त्या सावकाराला. आणि त्याने असा नवस बोलला होता की मी सोन्याचा करगोटा करून विठ्ठलाला वाहील. त्यामुळं त्यांनी काय केलं, पुजाऱ्याला विचारलं की इथे चांगला करगोटा कोण बनवतो बाबा सोन्याचा की ज्याच्यामध्ये मला हिरे माणिक जडवून चांगलं नक्षीकाम करून देणारा पाहिजे. मग पुजाऱ्याने ह्या नरहरी सोनाराचं नाव सांगितलं आणि हा नरहरी सोनार इतका निस्सीम भक्त होता शंकरांचा की तो कुठल्याही कामामध्ये शंकरांचं नाव घेत होता आणि तो सगळं काम त्याचं कलाकुसरीने करत होता. आणि काय झालं की हा सावकार त्यांच्याकडे गेला आणि तो म्हणला की मला सोन्याचा करगोटा विठ्ठलासाठी करून द्या. नरहरी सोनार काय म्हटले, ठीक आहे मी करून देतो, पण तुम्हाला त्यांचं माप आणावं लागेल.
विठ्ठलाच्या कमरेचं माप आणावं लागेल. त्यावेळेसला हा सावकार गेला व त्याने त्यावेळेला काही जास्त मोजमापाचे हे नव्हते, मग दोरीने माप घेऊन आला. तर तो करगोटा नरहरी सोनाराने खूप सुंदर बनवला. परंतु ज्या वेळेला त्या सावकाराने षोडशोपचार पूजा केली विठ्ठलाची आणि कमरेला करदोडा बांधायला घेतला, तेव्हा खूप अपुरा पाडला. आणि त्यानंतर तो सावकार पुन्हा नरहरी सोनाराकडे गेला आणि त्यांना तो करगोटा ठीक करायसाठी सांगितला. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा त्यांनी परत बनवला, तर दुसऱ्या वेळेला बांधला विठ्ठलाला, तर तो फार ढिल्ला झाला. आणि ढिल्ला झाल्यानंतर परत अनेक प्रयत्न केले, परंतु तो करगोटा काय कधी घट्ट व्हायचा, कधी ढिल्ला व्हायचा, तो काही बरोबर येत नसे. मग त्यावेळेला त्या सावकाराने नरहरी सोनाराला विनंती केली की तुम्हीच आता मंदिरात चला आणि भगवंताच्या कमरेचं माप घेऊन तुम्ही त्यांना व्यवस्थित करगोटा बांधा. त्यानंतर नरहरी सोनार म्हटले की मी व्रतस्थ आहे आणि शंकरा वाचून मी दुसरं दैवत पाहत नाही, त्याच्यामुळं मी येईल, परंतु मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधेल आणि पट्टी बांधून तुम्हीच मला घेऊन मंदिरात चला आणि मी त्यांचं माप घेईल कमरेचं आणि मग त्यानुसार मी तो करगोटा बांधून देईल. असं म्हटल्यानंतर सावकाराने त्यांचे पट्टीने डोळे बांधले. आणि हे सगळं पाहून तिथल्या लोकांना फार आश्चर्य वाटलं, कारण पंढरपूरमध्ये खूप दुरून दुरून लोक विठ्ठलाचं दर्शन घ्यायला येतात आणि ह्यानी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं सोडून डोळ्याला पट्टी बांधली म्हणून सगळेजण त्याची हेटाळणी करू लागले नरहरी सोनाराची, की बाबा हा असला कसला आहे की पंढरपूरमध्येच राहून विठ्ठलाचं दर्शन पण घेत नाही. आणि जेव्हा ह्या सावकाराने नरहरी सोनाराला गाभाऱ्यात नेलं डोळ्याला पट्टी बांधून, त्यावेळेसला त्यांनी काय केलं, नरहरी सोनाराने देवळात गेल्यानंतर मूर्ती हाताने चाचपून पाहिली. तर चाचपून पाहिल्यानंतर त्यांना ती मूर्ती विठ्ठलाची भासली नाही, ती मूर्ती शंकराची भासू लागली. दशभुजा दिसू लागल्या, पंचमुख मुख चाचपून पाहिल्यानंतर हाताला लागले. गळ्यात सर्पमाळा त्यांना जाणवल्या. जटांचा डोक्यावर भार आहे आणि सर्वांगाला भस्म लावलेला आहे. असा नीलकंठ शंकर त्यांना साक्षात विटेवर उभा आहे असं वाटू लागलं. म्हणून त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली की हे तर माझं दैवत आहे असं म्हणून पट्टी काढली. तर पुन्हा त्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसली आणि परत त्यांनी काय केलं की विठ्ठल पाहायला नको म्हणून परत पट्टी बांधली, तर परत शंकराचं ध्यान त्यांना दिसू लागलं. मग त्यानंतर त्यांनी प्रार्थना केली की हे देवादिदेवा पंढरीराया, मी मनात द्वैतभाव धरला होता, तो तुझ्या कृपेने निरसन झाला, मी तुला शरण आलो आहे आणि माझ्यावर कृपा कर. असं म्हटल्यानंतर पंढरीनाथांनी त्यांना दर्शन दिलं आणि ते म्हटले की तू मला फार आवडतोस, मी हे कृत्य त्यामुळं केलं की तू मला फार आवडतो आणि तू शंकर आणि माझ्यामध्ये भेद करू नको, कारण आम्ही दोघं वेगळे नाहीत, आम्ही एकच आहे. म्हणतात ना, त्रिशूलावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, त्रिशूलावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. शंकर भगवंत हे पहिले वैष्णव होते आणि तेच पांडुरंगाचे पहिले वारकरी पण होते. आणि ज्या वेळेला पांडुरंगाच्या वारीमध्ये शंकर गेले, त्यावेळेसला सगळ्या गाभाऱ्यामध्ये येताना विठ्ठलांनी शंकरांना पाहिलं आणि शंकरांना त्यांनी डोक्यावर स्थान दिलं. अजूनही
पांडुरंगाच्या डोक्यावर शंकराची पिंड आहे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. आता इथं काय सांगितलंय की ऐका जी तुम्ही भक्त भागवत, म्हणजे तुम्ही भागवत कथा ऐकली पाहिजे, त्या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यामुळं तुमचं हित होणार आहे. ही सत्य गोष्ट आहे. हे सांगण्यासाठी आता पहिल्यांदा आपल्याला भागवत ग्रंथाची निर्मिती कशी झाली हे पाहावं लागेल. आता महर्षी व्यास होते ना, त्यांनी 17 पुराणांची निर्मिती केली होती आणि 17 पुराणांची निर्मिती करूनही त्यांनी गरुड पुराण, विष्णू पुराण, भविष्योत्तर पुराण, ब्रह्मपुराण, भारताचे 1,15,00,000 श्लोक लिहिले त्यांनी, रामायण लिहिलं, परंतु त्यांच्या मनाला असं समाधान आणि शांती मिळत नव्हती. ते अस्वस्थ होते की माझं काहीतरी महत्त्वाचं लिहायचं राहिले असं त्यांना वाटत होतं आणि समाधान वाटत नव्हतं. तेव्हा त्यांची ती तळमळ पाहून नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही सगळ्याचं वर्णन केलं, वेदांचं पुराणांचं वर्णन केलं, परंतु भगवंताची रूप गुण लीला यांचं वर्णन केलं नसल्यामुळं तुम्हाला ते समाधान मिळत नाही. म्हणून त्यांनी मग नंतर व्यासांनी श्रीमद भागवतमची रचना केली आणि त्यामध्ये भगवंताचे ज्ञान त्यांनी पूर्ण रेखाटले आहे. भगवंताच्या लीला रेखाटलेत, भगवंताचे रूप गुण सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळं त्यांना ते भागवत लिहिल्यानंतर खूप अत्यंत समाधान झालं आणि त्यांनी तीच भागवत ग्रंथाचं ज्ञान सगळंच्या सगळं शुकमुनींना, त्यांच्या पुत्राला दिलं आणि ते शुकमुनींनी नंतर परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये हे ज्ञान सांगितलं. म्हणजे आता हे परीक्षित राजा कोण होते असा जर प्रश्न आपल्या मनात आला असेल तर हा परीक्षित राजा म्हणजेच अर्जुनाचा नातू होता आणि अभिमन्यूचा पुत्र होता. आणि एकदा तो परीक्षित राजा नगरामधून फिरत असताना त्याला एक काळा पुरुष दिसला आणि तो काळा पुरुष म्हणजे कली होता आणि तो गाय आणि बैल ह्यांची हत्या करत होता आणि हे राजाला पाहवलं नाही आणि परीक्षित राजाने अडवलं. तो म्हणला की हे पाप माझ्या नगरात तू कसं काय करू शकतो. त्यावेळेला तो कली म्हणला की इथून पुढं माझं कलियुग आलेलं आहे, सुरू होणार आहे आणि त्यामुळं तुम्ही मला अडवू शकत नाही. त्यावेळेला परीक्षितांनी त्यांना 4 जागा दिल्या. त्याच्यामध्ये एक जुवा खेळण्याचे जे ठिकाण असतं तिथे, आणि दुसरं ठिकाण मद्यपान करतात तिथे, आणि परस्त्री परपुरुषांचा संघ असेल तिथे एक कलीचं स्थान दिलेलं आहे. भक्षण करणारे लोक जिथं असतील, भांडण तंटा जिथं होत असेल तिथलं एक स्थान दिलेलं आहे आणि हे सगळे स्थान दिल्यानंतर तो म्हणला की मला एक चांगली पण जागा दे. त्यानंतर परीक्षित राजांनी त्यांना सांगितलं की तू सोन्यामध्ये राहू शकतो आणि सोन्यामध्ये राहू शकतो म्हटल्यानंतर हा कली परीक्षित राजांनी सोन्याचा मुकुट घातला होता, त्या मुकुटात जाऊन बसला आणि बसल्यानंतर हा परीक्षित राजाला काय माहीत नव्हतं. तो तसाच गेला शिकारीसाठी जंगलामध्ये आणि जंगलामध्ये खूप त्याने शिकारीसाठी पळाला आणि पळाल्यामुळं त्याला खूप तहान लागली आणि तो तहानेने व्याकुळ होऊ लागला आणि व्याकुळ झाल्यानंतर त्याला एक आश्रम दिसलं. ते आश्रम कोणाचं होतं? शमीक ऋषींचं आश्रम होतं आणि तो तहानलेला व्याकुळ असल्यामुळं त्यांनी काय केलं की बाहेरून आश्रमाच्या हाक मारायला मोठ्याने सुरुवात केली आणि त्यावेळेला शमीक ऋषी बाहेर पारावर ध्यानधारणा करत बसले होते आणि हा राजा म्हणत होता की मला पाणी द्या, मला अन्न द्या, मला भूक लागलेली, मला तहान लागलेली. परंतु हे शमीक ऋषी खूप ध्यानामध्ये बसल्यामुळं त्यांना काही ऐकू गेलं नाही आणि त्याचा ह्या राजाला राग आला. मी राजा असून माझं सुद्धा ऐकत नाहीत, म्हणून त्याला वाटलं की हा नाटक करतोय आणि ह्याला अहंकार आहे असं म्हणून त्यांना असा गैरसमज झाला आणि त्यांनी तिथं मेलेला एक सर्प होता तो शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये
टाकला आणि ते निघून गेले. निघून गेल्यानंतर तिथं हे दृश्य काही छोट्या मुलांनी बघितलं आणि ते पळतच त्यांचा मुलगा शमीक ऋषींचा मुलगा शृंगी होता. तो शृंगी स्नानासाठी गेलेला होता आणि तिथे जाऊन त्यांनी सांगितले की तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये सर्प एका राजाने टाकला. आणि त्या शृंगी ऋषींनी काहीही विचार न करता शाप दिला की 7 दिवसामध्ये त्याला तक्षक नागाचा दंश होईल आणि तो राजा मरण पावेल. असं म्हटल्यानंतर तो जेव्हा माघारी आला तेव्हा शमीक ऋषी जागे झाले आणि त्यांना सर्व वृत्तांत कळाला आणि त्यांनी जाऊन परीक्षित राजाला सांगितला. तेव्हा परीक्षित राजा विचार करू लागला की आता आपल्यापाशी 7 दिवस आहेत. ह्या 7 दिवसामध्ये माझ्या ह्या जीवाचा उद्धार कसा होईल आणि माझ्या ह्या जन्माचं कल्याण कसं होईल असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी शुकमुनींना ते शरण गेले आणि शुकमुनींनी 7 दिवसामध्ये श्रीमद भागवतम कथा सांगून त्यांचा उद्धार केला. आणि म्हणजे असे हे भागवताचे महत्त्व आहे. आणि भागवत ग्रंथ हे ग्रंथ नसून स्वतः भगवंत श्रीकृष्ण आहेत. जेव्हा श्रीकृष्ण निर्वाण काळामध्ये चालले होते, म्हणजे जेव्हा भगवंताला बाण लागला होता श्रीकृष्णाला आणि व्याधाने तो बाण मारला आणि त्यामुळं अंगठ्यामध्ये तो बाण लागल्यामुळं त्यांनी हे शरीर सोडले आणि सोडून जाताना ते निर्वाण काळामध्ये उद्धव त्यांच्याजवळ होता आणि उद्धवांनी भगवंताला प्रश्न विचारला की भगवंता आता तुम्ही चालला आहे, आम्ही कोणाच्या भरोशावर राहायचं, आम्ही कोणाच्या आधारावर राहायचं. त्यावेळेला श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं की तुम्ही भागवताच्या आधारावर राहा. ग्रंथराज श्रीमद भागवत हे म्हणजे वेगळं नाही, मी स्वतः त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहे. आता भागवतमचे 18,000 श्लोक आहेत आणि 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद म्हणजे 12 स्कंद आहेत. आणि त्याची विभागणी अशी केलेली आहे की पहिला स्कंद आणि दुसरा स्कंद म्हणजे भगवंताचे पाय आहेत, दोन चरण कमल आहेत, पहिला स्कंद आणि दुसरा स्कंद. आणि तिसरा स्कंद आणि चौथा स्कंद देवाचे मांड्या आहेत श्रीकृष्णाच्या. आणि 5वा स्कंद म्हणजे पोट आहे भगवंताचं. आणि 6वा स्कंद छाती आहे भगवंताची, छाती आणि दोन्ही हात म्हणजे 7वा स्कंद आणि 8वा स्कंद आहे भगवंताचा. आणि 9वा स्कंद भगवंताचा गळा आहे. 10वा स्कंद भगवंताचा चेहरा आहे सगळा. आणि 11वा स्कंद देवाचं कपाळ आहे. आणि 12वा स्कंद म्हणजे देवाचं डोकं आहे की ज्याच्यावर मुकुट घातलेला आहे. म्हणजे अशा 12 स्कंदामध्ये भगवंत विभाजित झालेले आहेत. आणि हे विभाजित झालेले म्हणजे भगवंताचं संपूर्ण स्वरूप हे पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. हे विभाजित झालेलं हे 12 स्कंदाचं विभाजन. त्यामुळं काय झाले की जेव्हा तुम्ही भागवत ग्रंथाचा अभ्यास करता किंवा जेव्हा तुम्ही भागवत कथा किंवा ग्रंथ हे समजण्यासारखं आहे नाही, तुम्ही जेव्हा अनन्य भावे शरण जाताल भगवंताला की भगवंता मला काहीही कळत नाही, मी अज्ञानी आहे आणि मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे असं म्हणून तुम्ही जेव्हा विनंती करताल तेव्हा तुम्हाला तो भागवत ग्रंथ समजायला लागेल. आणि हा भागवत ग्रंथ जर तुम्ही घरी आणला तर स्वतः भगवंत श्रीकृष्णाला घरी आणल्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळं जर भागवताचं श्रवण केलं तुम्ही, त्यांच्या कथा जर भागवताच्या कथा जर ऐकल्या तर तुम्हाला सुख, समाधान, शांती मिळते, यश मिळतं, संपत्ती मिळते, समृद्धी मिळते आणि भगवंताविषयीचं शुद्ध प्रेम तुमच्या हृदयामध्ये अवतरित होतं. आणि भगवंताच्या प्रेमामुळे तुम्हाला भगवत भक्ती करायला प्रेरणा मिळते आणि भगवंताची निस्वार्थ सेवा करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त होता. म्हणजे जेव्हा एक दिवशी काय झालं तर नारद मुनी असे गंगेच्या काठाला चालले होते तेव्हा भक्ती देवी ही एकदम वृद्ध झालती आणि ती वृद्ध झालेली भक्ती देवी, भक्ती माता, तर ती अत्यंत दीन होऊन रडत होती. आणि नारद मुनींनी जेव्हा तिला विचारलं की बाबा तुम्ही का रडताय, तेव्हा तिनं सांगितलं की मला 2 पुत्र आहेत,
एक ज्ञान आणि वैराग्य, दुसरा मुलगा वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य हे दोघं पण आसक्त झालेत आणि ते बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत आहेत. कारण त्यावेळेला संपूर्ण समाज बिघडलेला होता. त्यामुळं भक्ती माता ही वृद्ध झालेली होती आणि तिची तीच परिस्थिती नारद मुनीला पाहवली नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, श्रीमद भागवतम कथा आयोजित केली. आणि त्यामुळं काय झालं की ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही पण तेजस्वी झाले आणि तरुण दिसू लागले. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीच्या आधारावर जगतात. म्हणजे भक्ती सर्वश्रेष्ठ आहे हे भागवतम कथा ऐकल्यानंतर आपल्याला कळतं. आणि त्याच्यामुळं भागवतम कथा जर तुम्ही घरामध्ये भागवत असले तर संस्कार चांगले लागतात. म्हणजे मुलं आत्महत्या वगैरे करत नाहीत किंवा मुलांमध्ये व्यभिचार किंवा वाईट विचार येत नाहीत. त्याच्यामुळं श्रीमद भागवतमचा आधार घेणं फार गरजेचं आहे कलियुगातही. त्याच्यानंतर तुकोबांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितले की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. म्हणजे ह्याच्यातून काय सांगितले की कोणत्याही जीवाचा तुमच्याकडून मत्सर घडला नाही पाहिजे, द्वेष घडला नाही पाहिजे. आता द्वेषाच्या पुढची पायरी काय आहे, मत्सर आहे. म्हणजे एक दिवशी काय झालं की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. एकदा एकनाथ महाराज हे नदी किनारी आंघोळ करायला गेले होते. तेव्हा एक विंचू पाण्यामध्ये मरत होता आणि मरता मरता एकनाथांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि हातावर त्याला वाचवायचा प्रयत्न केला की तो दंश केला त्यांनी. एकदा केला, नंतर त्या दंशामुळे वेदना झाल्या आणि एकनाथ महाराजांनी त्याला खाली सोडलं की परत नंतर त्याला वाचवायचा प्रयत्न केला, नंतर दंश केला. असं 7 वेळा झालं. आणि म्हणजे 7 वेळा तो दंश करत होता एकनाथ महाराजांना. तरीही एकनाथ महाराज त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते त्या विंचवाला. आणि हे दुसऱ्या माणसाने पाहिलं आणि तो म्हणला की तो तुम्हाला एवढा विंचू दंश करतोय तरी तुम्ही मारत नाही त्याला. मग ते म्हणले की त्या विंचवाने दंश करण्याचा गुणधर्म त्याचा सोडलेला नाही, तर मी तरी त्याला वाचवण्याचा गुणधर्म का सोडू. म्हणजे हे सगळं विष्णुमय जग आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही जीवाचा मत्सर घडला नाही पाहिजे. आता आपली सहज प्रतिक्रिया होऊन जाते. एखादा डास आपल्याला चावला तर आपण त्याला मारतो, एखादी मुंगी आपल्याला चावली तर आपण सहज त्यांना मारतो. असं कधीही झालं नाही पाहिजे, कारण प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. भगवंतानी ते सांगितलेलं आहे आणि भगवंत कोणत्या रूपाने येतील ते सांगता येत नाही. जसं की नामदेव महाराजांना भगवंत म्हणाले, जेव्हा विसोबा खेचर त्यांनी गुरु केले आणि गुरु केल्यानंतर तुला भगवंत ओळखता येतात का नाहीत हे पाहण्यासाठी भगवंतानी कुत्र्याचं रूप घेतलं आणि कुत्र्याचं रूप घेतल्यानंतर नामदेव महाराजांच्या टोपल्यातलं त्यांनी भाकरी घेऊन गेले. घेऊन जाताना नामदेव महाराजांना लगेच ओळखू आलं की हा कुत्रा नसून विठ्ठल आहेत आणि ते त्यांच्या मागं तुपाची वाटी घेऊन पळायला लागले की देवा तुम्ही तसंच कोरडं अन्न खाऊ नका, तुम्हाला ठसका लागेल. तुपाची वाटी घेऊन पळायला लागले आणि त्यावरून लोकांना असं वाटलं की आता हे नामदेव महाराज कुत्र्याच्या मागं पळायला लागले, आता हे वेडे झाले असं वाटायला लागलं. परंतु असं नाही. भगवंत कोणत्या रूपात आपल्या दारात येतील आणि कधी आपल्याकडून काय करून घेतील ते सांगता येत नाही. कन्मे हरी सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही सगळ्या जीवाच्या प्रती आपल्याला दया असली पाहिजे. सगळ्या जीवाच्या प्रती आपल्याला म्हणजे त्यांना वाचवण्याचा भाव असला पाहिजे आणि त्यांच्याविषयी प्रेम असलं पाहिजे. म्हणजे भगवंतावर प्रेम केल्यासारखं होईल, भगवंतावर माया केल्यासारखं होईल. आता जर आपण पाहिलं तर नामदेव महाराज एकदा काय झालं की तीर्थयात्रा करत गेले आणि तीर्थयात्रा करत करत ते काय झालं, औंढ्याला गेले. औंढ्याला नागनाथांचं दर्शन करायला गेले आणि नागनाथाचं दर्शन करायचं म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे नागनाथ आहेत आणि ते शिवस्थान आहे
आणि तेथे त्यांनी काय केलं, साष्टांग दंडवत घातला नामदेव महाराजांनी आणि दंडवत घालून नागनाथांना प्रणाम केला आणि तिथं त्यांनी कीर्तन सेवा सुरू केली. कीर्तन सेवा सुरू केल्यानंतर राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 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 सुरुवात झाली की सगळी गर्दी व्हायला सुरुवात झाली, कारण टाळ विना सगळं वाजू लागलं आणि त्या कीर्तनामध्ये खूप गर्दी झाली आणि कीर्तन खूप रंगलं होतं. आणि त्याच वेळेसला त्या गर्दीमध्ये 2 ब्राह्मण आले आणि ते 2 ब्राह्मण सोहळं नेसलं होतं त्यांनी आणि ते म्हणले की आम्हाला ह्या गर्दीतून वाट द्या आणि बाजूला व्हा तुम्ही, आम्हाला स्पर्श करू नका, आमचं सोहळं ओहळं होईल, आम्हाला विटाळं होईल असं म्हणून त्यांनी काय केलं, ती सगळी गर्दी बाजूला केली आणि ते म्हणले की नागनाथांना हरिकीर्तन आवडत नाही, तुम्ही सगळे तुम्हाला करायचं असेल कीर्तन तर पंढरपूरला जा आणि इथं निर्लज्जपणे तुम्ही नाचू नका, तुम्हाला जे काय नाचायचं आहे ते पंढरपूरमध्ये जाऊन नाचा असं म्हटल्यानंतर नामदेव महाराजांना खूप वाईट वाटलं आणि मग ते काय म्हटले की ठीक आहे, आम्ही मंदिराच्या समोर नाही करत, आम्ही मंदिराच्या मागे कीर्तन करतो. म्हणून नामदेव महाराज मंदिराच्या मागे गेले आणि सगळे ऐकणारे पण सगळेजण मागे गेले आणि मग काय झालं की पुन्हा कीर्तन सुरू झालं. म्हणजे कीर्तन सुरू झालं आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. म्हणजे हरीसुद्धा सारखे काय शिवजीसुद्धा सारखे हरीचा मंत्र म्हणतात आणि शिवजींना फार हरिनाम आवडतं, इतकं आवडतं की आहे ते सगळं काम ते काय करतात, सगळं सोडून हरी कीर्तन ऐकायला येतात. परंतु आता इथं मंदिराच्या मागे सुरू झालं कीर्तन, त्याच्यामुळं शिवजी शांत कसे बसणार, शिवजींना ते ऐकायचं होतं. त्यामुळं पूर्ण मंदिराचा गाभा 180 डिग्रीनी फिरला, पश्चिमेकडे वळला आणि त्यामुळं ते मंदिर पूर्ण वळलं आणि नामदेवांकडे दरवाजाचं तोंड झालं आणि तिथे कीर्तन ऐकायला लागले शिवजी. म्हणजे हे ऐकून त्या ब्राह्मणांना खूप आश्चर्य झालं. म्हणजे ह्याच्यातून काय सांगायचं आहे की कोणाचाही मत्सर करू नये आणि वैष्णवांचा तर अजिबातच नाही, कारण शिवजी हे पहिले वैष्णव होते आणि पहिले वैष्णव असल्यामुळं त्यांना कधीही कोणत्याही म्हणजे शिवजीला असो किंवा हरीला असो किंवा हराला असो ह्या दोघांपैकी कोणालाही एकमेकांचं मत्सर केलेला आवडत नाही, द्वेष केलेला आवडत नाही. त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये कधीही भेद निर्माण नाही झाला पाहिजे, कारण हे सगळे भगवंताचे अवयव आहेत. आता तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे, विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. तुकाराम महाराज काय म्हणतात की ही सगळे एकाच देहाचे अवयव आहेत. आता तुम्ही हे लक्षात घ्या की जर आपल्या बोटाला जखम झाली किंवा बोट तुटलं तर आपल्या सगळ्या देहाला त्याच्या यातना होतात. तसेच भगवंताच्या एका अवयवाला जर दुःख झालं तर सगळ्या शरीराला दुःख होणार आणि वैष्णवाप्रती केलेला अपराध तर देव अजिबात सहन करू शकत नाही, त्यांना फार दुःख होतं. आणि आता ह्याच्यामध्ये सुख दुःख जीव भोग पावे. आता आपण जर बघितलं तर आषाढी वारीमध्ये काय होतं, अनेक लोक पांडुरंगाच्या वारीसाठी जातात, विठ्ठलाच्या वारीसाठी जातात. दरवर्षी अनेक लोक वारकरी लोक पायी यात्रा करतात. आता पायी यात्रा करताना काही थोड्या यातना असतात त्यांना, कारण त्यांचा तो रथच घेतलेला असतो की वारी चुकवणे दिहारी. म्हणजे दरवर्षी आम्ही कितीही संकट आले, काहीही झालं तरीसुद्धा आम्ही जाणार म्हणजे जाणार. आता ह्या वर्षी खूप पाऊस पडला तरीही लोक गेले, इंद्रायणी नदीला पूर आला तरीही लोक आळंदीत शेवटच्या दिवशी का होईना माऊलीच्या निघण्याच्या टायमापर्यंत पोहोचले. म्हणजे की जे खरे वैष्णव आहेत, जे वारकरी आहेत ते
काय करतात की विठ्ठलाला हृदयात बसवतात आणि नामघोषामध्ये विठुरायाच्या नामघोषामध्ये विठ्ठल 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 करत ते ऊन वारा पाऊस ह्यांची काहीही तमा न बाळगता ते काय करतात की टाळ मृदुंग ह्यांच्या गजरात विणा चिपळ्या ह्यांच्या गजरात नाचत नाचत हसत खेळत ते कितीही दुःख आले तरीसुद्धा ते सगळे घेत झेलत ते तुळशी डोक्यावर घेतात बाया पताका वैष्णव लोक पताका सगळ्या खांद्यावर घेतात आणि हे सगळं घेऊन ते लोक सगळे विठ्ठल नामाच्या गजरात चालत असतात आणि चालताना त्यांना काही कमी दररोज सकाळपासून चालायचं आणि मुक्कामी जिथं थांबायचं तिथं थांबायचं जेवलं की परत दुसऱ्या दिवशी झोपून दुसऱ्या दिवशी परत चालायचं असं 15 दिवसाचं त्यांचं चालणं अविरत चालू असतं. त्यावेळेला त्यांचे पाय दुखतात त्यांच्या पायाला गोळे येतात शरीरात थकवा येतो आणि तरीही किती वारा असलं ऊन असला पाऊस असला तरी हे सगळं झेलत झेलत ते जातात आणि किती दुःख झालं तरी त्यांना एकच ध्यास लागलेला असतो पांडुरंगाच्या भेटीचा विठ्ठलाच्या भेटीचा आणि त्या विठ्ठलाचं मुख पाहण्यासाठी आणि एवढं दुःख झेलत झेलत ते जातात आणि त्याची वेदनासुद्धा जेव्हा ते पंढरपूरमध्ये पोचतात तेव्हा त्यांच्या सगळ्या वेदना नाहीशा होतात आणि सगळे नाहीशा वेदना होतात आणि जेव्हा त्यांना दर्शन भेटतं तिथं गेल्यानंतर तेव्हा त्यांना ब्रह्मानंद भेटतो आणि तो ब्रह्मानंद ते कोणत्या शब्दात व्यक्त करत असतील तर आपणही पाहू. आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझ चरण देखलिया तुझ चरण देखलिया भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन तुझ चरण देखलिया तुझ चरण देखलिया प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाची आवडी लाठी मुखाची आता कोठे धावे मन तुझ चरण देखलिया तुझ चरण देखलिया तू का म्हणे आम्हा जोगे तू का म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप आता कोठे धावे मन तुझ चरण देखलिया तुझ चरण देखलिया असं म्हणत म्हणत वारकरी जेव्हा भगवंताचं दर्शन घेतो विठुरायाचं समचरणाचं दर्शन घेतो तेव्हा त्याचा तो आनंद परमानंद होतो ब्रह्मानंद होतो आणि त्या आनंदाची कशातही उपमा आपल्याला देता येत नाही इतका तो आनंद अविस्मरणीय होऊन जातो. आणि आपण जरी त्या वारकऱ्यांसारखं गरीब असणारे सुद्धा आपण जरी त्या वारकऱ्यांसारखं नाही वारीत चालू शकलो तरी आपण मनरूपी आपण स्वतः वारकरी होऊ आणि भगवंताचं चरणकमळ पांडुरंगाचे चरणकमळ आपण पाहू आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपणही असंच म्हणू आणि त्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या प्रेमामध्ये न्हावून निघू. रामकृष्ण हरी.